परमार्थ नसेल तर इस्टेटीला काय करता, गडी देखणालय पण गडी नाही. गडी देखणालय कोणालाही वाटतं त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना, काय करणार. माय काय यादी जरा नीट ऐका, यादी नीट ऐका. अय साबरीचं वन लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही, परमार्थ नसल्यावर घर फायद्याचं नाही. पुढच्या ऐका 4 वाक्य जेवढे घुसतील डोक्यात तेवढे. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लखलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मान का चोरीचे धान. पुन्हा ऐका जेवढं घुसल डोक्यात. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही, आणि मासा किती पाहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. पुरावा 13वा अध्याय. मुंगी मेरू न वलंडवे आणि मस्का सिंधू न तरवे. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. आला आला, ए याचं तोंड तिकडे कर, याचं तोंड तिकडे कर. एका मिनिटात आवाज येईल त्याला. खरे हे खांबाजवळचा उभा, हा फिरव फिरव. नाही नाही, वरून मोड सीन वरून सोड. अरे वरून सोडावं लागेल ते. पप्पा सोड रे पटकन. उभा राहा उभा राहा. नाही आवाजाचा प्रॉब्लेम येणार आहे. अहो बाबा, एवढे मोठ्या समाजाला मंडपात भोंगेच नाही, आवाजाचा प्रॉब्लेम येणार. भोंगे वर बांधले असतील त्यांनी. हा वर काय करता लोक, खाली भोंगेवर. बरं त्याला जर म्हणलं तर ते म्हणाल तुला यायचंय का परत डोंगराव, अजून 9 लाव. लोकांना फक्त मोठ्या समाजाला बॉक्स चालत नाही, आणि रोजचं कीर्तन आणि ह्या कीर्तनामध्ये 10 पट फरक आहे. रोजचं सूत्र ह्या कीर्तनाला बसत नाही, जागेचं नाही, ऐकणाराचं नाही, जेवणाचं नाही. येईल आता. लय धार्मिकपणाचा अवसर नका आणू. विठाल मनाची पाटलाला मनाची पाटलाला बायको नाही. लय खिचकटे बर का, पण प्रियशी आहे. आता ती प्रियशी सापडायची आपल्याला. जरा बारीक ऐका. मनाची पाटलाची जी बायको आहे, म्हणजे प्रियशी जी आहे, तिचं नाव इच्छा आहे. हे जे शरीर आहे ही प्रकृती आहे, आणि हिला मी कोणीतरी आहे हा अहंकार आहे. आणि ह्या दोघांचं लग्न झालंय, प्रकृती आणि अहंकार. आणि या दोघांना एक मुलगी झाली, त्या मुलीचं नाव इच्छा आहे. आणि इच्छेनं ज्याच्यावर प्रेम केलं त्याचं नाव मन आहे. पण इच्छेनं प्रेम केलंय, पण त्या इच्छेला त्या प्रियकरापासून कधीही बाळ होणार नाही, कधीच बाळ होणार नाही. का? तो प्रियकर पठ्या नपुसक आहे. मन कसं आहे? आजारी तुम्ही ते बोलावं लागतं आपल्या की त्याला. मन हे नपुसक आहे. मग वाक्य ऐका. इच्छेला कधी बाळ होणार नाही, पण इच्छेला काम आहे. पुरावा 7वा अध्याय. इच्छा ही कुमारी झाली, ते कामात ते तारुण्य आली. इच्छेला काम आहे, पण त्याची तृप्ती होणार नाही. आणि काम तृप्त झाला नाही का क्रोध तयार होतो. आणि क्रोध घालवण्यासाठी ज्यांनी डोंगर गाठला ते जगद्गुरु तुकोबाराय. त्यांचा सप्ताह कीर्तनातला 2रा मुद्दा संपला.
बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजच्या पोरी, दारुडे ब्रुडे बिवडे बिवडे उद्या कोणी म्हणा नको मा नाव नाही घेत. गायक वादक मंडपाले माई सिस्टीवाले कीर्तनाला बसलेली महिला पुरुष सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह यात्रा कमिटी, भामचंद्र डोंगर सप्ताह कमिटी, पंचकृषी खेड मावळ कार्यक्रमाचे आयोजक, समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ, गायक वादक बचत करण्याच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजच्या पोरी, बापाला धोका देणारी पोरी, दारुडे बिरुडे बिवडे बिवडे पुढारी बिडारी, बापाला उचलून आपडणारी पोरं बिर, दारुडे बिरुडे बिवडे बिवडे सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाल आतापर्यंत चाललं काय होतं? सप्ताह करत असताना सप्त्यामध्ये पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणाऱ्यांचं. का 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 7 वर्ष शेतकरी दुष्काळानं पिडला पण पंक्तीची हायगाई करीत नाही. आणि आजही अन्नदान गरीबच करतात. शेतकऱ्याच्या घरात जाऊन पहा, 10 माणसाचा स्वयंपाक 10 मिनिटात. श्रीमंत हलकट माणसं मोजीत आहे, दरिद्रीन ते 5 सांगितले 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बाई कोणती निवांत जेव्हा वांग खात्या का निवांत जेव्हा याडपाट नाही. शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला तांब्याभर पाणी घाला सर होती ती डायरेक्ट पातेल्यात. ही दरिद्री तशी नाही. अगं पाच तीच का आला. अरे शेतकऱ्याच्या घरात आरुळी देऊन चहा येतो, आणा रे चहा, वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकी जवळ जाते. अरे सांग ना 2-4 काय मुळ्यात तू खाता तू सांग 2-4. आणि मग ते मोड गेले ते चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपाट डोकायला लागत. अजून 1 वर्षानं श्रीमंतांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्याला. फक्त पाहुण्या पुढं कप नाही याचा. आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा बोडवायचा त्याच्यात. आणि त्या बाईने म्हणायचं बाबाचा प्रसाद घे. आग लावत्या प्रसाद आमच्या बोकांडी दिले एका दिंडीच्या 3 दिंड्या करून. पाहता काय फार बोंग्या झाला महाराज, बोंग्या. आता हे लग्न न झालेली पोरं सुद्धा आमचं झालं आता एवढ्यांचं मिटलं. तुम्हाला प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम नाही, तुम्ही राहिलेच. तुम्ही आता युवक कार्यकर्ते व्हा. रेंज गेली काहींची, रेंज बायको नाही. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसाना. काहींचा सॉफ्टवेअर मारून चित्र दिसाना. सावध व्हा, पुढे चला. मनाजी पाटील कोणला घाबरतो याचा शोध लावायचा आपल्याला. मी कुठे गेलो तुम्हाला जागेवाना. आता आपण सगळे घाबरतो. बायकोला तर म्हणा काय, तिनं पाहणार आहे का, ती धावणार आहे बायकोला घाबरतो. मनाजी पाटील बायकाला घाबरत असं म्हणावा तर मनाजी पाटलाला बायकोच नाही. मनाजी पाटलाला बायको नाही आहे पण प्रियशी आहे. कुठाने वाज गडी येतोय बी. मनाजी पाटलाला प्रियशी, प्रियशी म्हणजे गर्लफ्रेंड. हा मनाजी पाटलाला प्रियशी आहे पण मनाजी पाटील कोणावर प्रेम करतोय त्याचा शोध लावू आपण. आता करण लागला. कोण ताब्यात घ्यायचं आपल्याला? मनाजी पाटील. मनाजी पाटलाच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा. आता ही इच्छा कुणा पैदा झाली इथं शोध लावू. इच्छेचा बाप आहे अहंकार आणि इच्छेची आई आहे प्रकृती. ही जी प्रकृती आहे हिला मी कुणीतरी आहे हा अहंकार आहे. मी गायक आहे, मी वादक आहे, मी महाराज आहे,
मी देशमुख आहे, मी वतनदार आहे, मी जागीरदार आहे. यार तू पागल आहे. काय आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. अरे तू ह्या बापाला जर जमलं नसतं, तू असं येडेवानी काय करतो? पागल आहेत आपण सगळे. आणि तुम्ही बरे, तुमच्यापेक्षा आम्ही जास्त पागल आहे. आम्ही तुम्हाला सांगतोय संघ काही नाही याचं नाही. आणि सारखे बोंबलं तिंडतोय. आणि तुम्ही तरी दिवसा कमी ते आम्हाला रात पुराण. पागलचे माणसं मारा. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. काय करता? 10,000 लोकसंख्या गावची, 22 सरपंच झाली आणि तिला इथं सई. तिला जर सई. येण्याचा बाजार झाला. काच काय महाराज, पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी फेटे सुरू केले. आता बायांनी बांधा फेटे. आम्ही घेतो 9 वार. आम्ही झक मारली, आम्ही गडी झालो. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्यान आवडी तो मुंडके. आता काय येड्याचा बाजार झाला महाराज. अर्थ लोपले, पुराणी नाश केला, शब्दज्ञानी विषय लो, विमनन साधना गिबडवले. महाराजांचं प्रमाणे काय केले लोकांनी? एक अभंग सांगतो नाटातला अख्खा, वारकरी मंडळी नीट आहे का? काय केले लोकांनी? अरे मी तर वानात अपराधी, कर्म हिनमती मंदबुद्धी, चुनवे आठवले नाही कधी, वाची कृपाने ती माय बापा नाही ऐकले गायले गीत, धरिलेला संडीतले आवडे पुराण बसले, संत केली बहुत परनिंदा. अरे करू नये तो केला व्यापार व्हायला, भार कुटुंबाचा नाही केले तरी त्याचे भ्रमण पाळीला, पिंड करचरण नाही, संत सेवा घडले, दान पूजा लोकांनी मृत्यूचे. आज संघ घडले, अन्याय बहुत, धर्म उपाव न कळे, हित नाही बोलू आठवते. अरे आपापल्या घात करू शत्रू झालो मी दावे दारून, तू तो कृपेचा सागरून उतरी पार. तुका म्हणे काय करायचंय? दुर्वाणारच आहे त्यात. का लय श्रीमंत बंगल्यावर जाळाय, लय मोठा बंगला आहे, पेटवा. खरमरीत राहायचं महाराज. आपलं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काही बधीर होत होती, बधीर. ती एकटंच हसत घरी गेलं. अजून 10-20 मिनिटात तुम्ही पुरे बधीर व्हाल, सुधारणार नाही तुम्हाला काय. आता मुंग्या तर लागलं तुम्हाला, मुंग्या लागल्या. अजून अर्ध्या तासात बधीर व्हाल तुम्ही. चला थोडं माग त्याची लावणार, त्याला ते चॅलेंज नाही. मनाची पाटलाच्या ताब्यात अख्खं जग नाही, हे शरीर आहे. पण मनाची पाटील जिंकणं गरजेचं आहे. जिंकलं म्हणून तो तुकोबाराय जगद्गुरु झाले. तुकाराम महाराज जगद्गुरु का झाले? तर त्यांनी सगळ्यात मोठं वर्चस्व मनाजी पाटलावर केलं. आणि मनाजी पाटील ताब्यात आल्यामुळं भंडारा आणि भामचंद्र परिसरातली झाडं सुद्धा वृक्षवल्ली सोयरे आम्हावर. या परिसरातली झाडं सुद्धा, पक्षी सुद्धा तुकोबारायाला ब्रह्मरूप का झाले? तर त्यांना धोका देणारा मनाजी पाटील होता. तोच पांडुरंगाच्या पायात गुतावला. जो मनाजी पाटील चमड्याच्या शरीराला धोका देतोय, तो मनाजी पाटील ताब्यात घ्यायचा आणि गुंतवून द्यायचा. कशात? भजनात. पण मनाजी पाटील कोणला घाबरतो याची चौकशी केली पाहिजे. आता बसलेले माणसं उत्तर द्या. आता आपल्याला शरीर जे खायचं का मनाजी पाटील? मनाजी पाटील फायनल झालं बरं का आता. हा, मग आता तुम्ही मी घरात सगळ्यात जास्त कोणला घाबरतो? लबाड बोलायचं नाही, डोंगर वय आपण बायकोला. सगळे तुम्ही बी मी बी. आपण वाघाला घाबरत नाही, पण बायकोला घाबरतो. किती घाबरतो? शेळीचा बोकडा जरी इकायचा असला तर मग समज तिला विचारू दे. आता बोकडा शेळीचा आहे, तिचा काय संबंध आहे का?
आणि बायका जगात दोघांनाच चांगल्या मिळतात, दारुड्याला आणि पुढाऱ्याला. दारुड्याची बायको नंबर 1, किती फटका, गम नाही पस्तावा नाही. ती म्हणती मा पप्याचा बाप हानतो पण दिलदार आहे. मुतो तो चेड्डीत पण पप्याचा बाप दिलदारच. यांच्या बायका नाही ना, दिसती नाही सकाळ बसून बोकाळला कीर्तनाला. बायका फक्त यांच्या मार खाती नाही, भजन्यांच्या, पोखऱ्यांच्या, पीटी मास्तरांच्या, महाराज लोकांच्या. आमच्या बायका फटका खाती नाही अजून तर नाही मग, फटका सुद्धा नाही अजून, कारण आमच्या बायका आमच्या पुढच्या. नवरा कीर्तनाला निघाला का आजही चालली का, आजही चालली. आजही चाल. एक सप्त्यात पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणाराच. 2 दुसरं कौतुक करावं ते पंक्तीला येणाराच. पंगत कोणी घालेल, जेव्हा माणसं नको. मग महाराज सप्त्यामधलं पंगत घालणारा जितका श्रेष्ठ आहे तितका जेवायला येणारा श्रेष्ठ आहे. का, त्याला त्या दिवशी जेवण नाहीये, भामचंद्राचा प्रसाद आहे. या बिचाऱ्यांनी आज 7 दिवस एवढ्या लोकांनी पंक्ती घातल्या. या लोकांनी पंक्ती जेवण म्हणून नाही घातल्या, तुकोबा राहायची आमच्यावर कृपा व्हावा आणि कृपा व्हावा आणि माझ्याकडून भामचंद्रावर अन्नदान घडावं म्हणून हा तुकोबा राहायच्या पायावर ठेवलेला प्रसाद आहे. ही पंगत नाहीये, हा पंगत नाहीये, ही काय, हा काय प्रसाद. आणि सहज जुना वारकरी जर डोंगरावर आला तर तो म्हणतो जेवलो होतो बर का, पण आता प्रसादाला कसं नाही म्हणता म्हणून थोडं घेतो. आणि घेतलंच, इथं घेतलंच पाहिजे महाराज. ही जी जागा आहे महाराज, तुम्ही ज्या जागेत जन्माला आलात, तुम्ही बारीक अभ्यास करा महाराज. उभ्या महाराष्ट्राला 15 वर्षापासून 10 वर्षापासून दुष्काळानं पिडलं. पुणे जिल्ह्याला दुष्काळाचा स्पर्श सुद्धा झाला नाही. इथून 50 किलोमीटर जर तुम्ही पुढे गेले, 50 किलोमीटर, तर 3 वर्ष टाकून प्यायला पाणी नव्हतं. पण ह्या जो पट्टा आहे महाराज, इथं डोंगरात भजन झालंय, इथं दुष्काळ कसा पडेल. दुष्काळ पडलाही नाही, पडणार नाही. तुम्हाला कधीही पाण्याचा दुष्काळ राहणार नाही, कधीच येणार नाही. आतापर्यंत त्याच्या इतिहासात आला नाही आणि येणारही कधीच येणार नाही. का, अरे जिथं दगड पाण्यानं गाथा तारलाय तिथं माणसं तरतील यात काय नवल. हो, तुम्ही काय भाग्यवान जन्माला आले, तुम्ही ह्या भागात जन्माला आले महाराज. पण जागेची किंमत तुम्हाला कळली. म्हणजे ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या हॉटेलमध्ये जमिनीचे मालक वेटर आहेत. इतकी प्रगती झाली आपली. ज्यान जमीन विकलीच तो म्हणतो काय देऊ, सावध व्हा. मग मनाजी पाटील कोणला घाबरतो याचा शोध लावायचा. आपले बायको जाऊ द्या, आपली बायको फक्त जगात खरी बायको प्रेम करते शेतकऱ्याची, साक्षात लक्ष्मी. डोक्याला तेल नाही, तक्रार नाही, पायाला चप्पल नाही,
तक्रार नाही, फक्त नवरान बाई पूर्ण सुखी पाहिजे एवढीच इच्छा. बंगला बांधला पाहिजे अशी अपेक्षा नाही तिला, गाडी घेतली अशी अपेक्षा नाही. नवरा शेतातून येऊ द्या, म्हशी बांधू द्या, तांब्यावर पाणी लगेच घेऊन जाणार आणि पाणी देतानाच म्हणणार चहा घेता का जेवण करता. जेवायचं असेल तर स्वयंपाक तयार आहे आणि चहा घ्यायचा असेल तर चहा घ्या. आणि सकाळचं कालवण गरम केलंय का दूध खाता. नवरा म्हणतो असं कर, स्वयंपाक करू नको, दूध भाकर खाऊ, सकाळी पाहू. बळीराजाचं घर आहे ते. कार्यकर्त्यांच्या बायका तशा नाही. कार्यकर्ते जी मंडळी ना महाराज ही फक्त बाहेर कडक आहे, घरात इतकी हाल आहे त्यांची, ते कपड्यामुळं झाकून नेते, नाही तर काय खरं. त्यांची बायको पोराला म्हणते पप्या पप्या त्याला विचार खायचंय का बाहेरून झक मारून आलाय पाय आणि त्याच्या तोंडाचा वास घे, मुदबीत प्यालाय का पाय, त्याला म्हणा गच्ची झोप. इंद्रिकरच्या कीर्तनात एकच वाक्य आहे फक्त, सगळं खरंय. त्यामुळं ते थोडं झोंबात पण खरंच आहे. लय हाल महाराज यांचे, यांच्या बायका वाढते सुद्धा नाही यांना जेवायला. आणि जे जुने झालेत ना, जे कार्यकर्ते जुने म्हणजे 60-65च्या पुढे गेले ना, त्यांची तर लय हाल. त्यांनी आयुष्यभर खांड खायल आणि आता त्यांना पक्षात सभेत कोणी विचारित नाही. मग ते आले पिठल्यावर. आणि बायकोने पिठलं आलं का ते तापेल, त्याला ते लिंबू पिळून रसा आणायचं. ते पिठल्याचं सूत्र त्याचं काही सूत्र पिठल्याचं त्याचं बसतच नाही. तो म्हणतो आजही पिठलं केलं का. ती वैता गेल राहती, ती म्हणते ते तोंडाला नाही चव, तुला लागली पिठले चव का आता संत. मग ते झाले दिंडी 3 एकरी आणि पाटील. पण मनाची जो पाटील आहे त्याच्या ताब्यात 21 जण आहे. नीट मोजायचं आता. त्याच्या ताब्यात अख्खं जग, याच्या ताब्यात 21 जण. कोणाचा मोमाला सगळं मनाजी पाटलाच्या. ए बऱ्या मनाजी पाटलाच्या ताब्यात 21 जण. आता मोजायचे 21 जण कोणते. मानेपासून वर इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली 5, 10. वरच्यांचं नाव आहे ज्ञानेंद्रिय आणि खालच्यांचं नाव आहे कर्मेंद्रिय. 5 10. या 10 जणांना 11 शत्रू आहे. बाहेरून 5 आतून 6. बाहेरचे 5 शब्द रूप रस गंध स्पर्श. आतले 6 काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार. 5 11 10 21. आता हे 21 जण कोणाच्या ताब्यात गेले. मनाजी पाटलाच्या. मग मनाजी पाटलाच्या ताब्यात गेले तर मनाजी पाटील त्याला दाबून नेणार. पण ती नंगाट टोळी आहे ना, टोळीला नंगाट किती जणांची आहे 21. त्याच्यातला सगळ्यात सज्जन गडी हा लाख इनामदार आहे. कोणचं 1 नाही 2 नाही, त्याच्यापेक्षा सज्जन हा. काल याच्या जवळ कोणी येऊन भुकलं तरच हे डोकं येतं, नाही ते हे डोकं नाही लायत. पण सगळ्यात खतरनाक गडी हा. इतकं डेंजर आहे हे. किती बारीक फटीतून काय पाहिल. बरं यानं जर एखादी गोष्ट पाहिली आणि ती याला जर आवडली, एवढ्याला कामाला येते. आणि हे सगळे हलकट याचं ऐका द्या. आता हे निघालं फिरायला, हा होता बरोबर. मग याला काही घरीत होता. यांनी पाहिली कलवरी, याला आवडली पण याच्यात डिरिंग नाही. याला आधार घ्यावा लागतो कोणचा मनाचा. करेक्ट. हा आता लागला करेक्ट.
मनाचा. मग यानं मनाला सांगितलं काय करू, म्हणलं लढ लढ, बुंगली तर बुंग लढ. अरे पण लढू कसा, मेसेज टाक, मेसेज टाक. मनानं टाकलं मेसेज. ती पोरगी होती पागल, तिनं केला मिस कॉल. येवतं कौरे क्षेत्राच्या बाहेर, याच्याकडे नव्हता बॅलन्स. यानं केला दुसऱ्या फोनवरून फोन. तिच्या भावानं पाहिला ना असा रेटावला धरून. पोरगी पाहिली डोळ्यानं, सल्ला दिला मनानं, मार खाला क्या गावानं, मनाची पाटील मोकळा. मनाजी पाटलाला धक्का लागला नाही म्हणून तर 9 अध्याय सांगतोय. ये मनमीची करी माझे भजने, असा मोकळा झाला पाहिजे. तरी तिसरे सकाळपासून. आता जवळ असतं तर 4थं काढलंच असत. काल तर 4च काढली. बघ आपलं अंतर काढलं तर 5चा विक्रम आहे मला. एक कीर्तन करीत नाही कधी. असं एक केल्यावर मला झोप सुद्धा येत नाही. 2 3 हलक्या हाती 3 रोज 12 माही. 365 मधल्या 10 सुट्ट्या धरायच्या लईत लई. 350 दिवस तर 3-3च. कवाय कवाय दगडा आपटा 3ला ब्याव नाही तरी तुमच्यापेक्षा फ्रेश आहे. पाय मंत्रिमंडळ विस्तारच यांच्या हे झाडायचं ते मजेत जगायचं राहायचं तरी किती दिवस आहे बरं. याला जपून काय